अशा प्रकारे आपल्या उमेदवारांना आज जी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणलेले त्यांच्या घरामध्ये आणि आता त्यांची काय परिस्थिती काय असेल? 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले. खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे, कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे. मी पोलिसांचं पोलिसांचा निषेध करतो, कारण या पेशंटचा वाढलेला BP पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे, कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची. हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत. पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो. काका, ज्या पद्धतीने पहिल्यांदा 4 जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाही आहे आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं? कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही. पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे. आणि ही कारवाई आणि आजारी असताना BP वाढलेला असताना हार्टचे त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे, म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले, तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू, मात्र